श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 16. श्री गणेशाय नमः. विनवशिष्य नामांकित सिद्धासे असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत. गुरुचरित्र विस्तारोनी शिष्य समस्त गेले यात्रेशी राहिले कोण गुरु पाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा. गुरुचरित्र कामधेनू सांगेन तुझ विस्तारोनी. श्री गुरु राहिले गोप्य होऊनी वैजेश्वर सन्निधेसी समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोपे गेले परियेसी होतो आपण गुरुभाषी सेवा करिता अनुक्रमे संवत्सर एक तया स्थानी होते गोपे श्री गुरुमणी अंबा आरोग्य भवानी स्नान बरवे मनोहर असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्त भावे माता ठेवणी चरणावरी स्रोत करी नाना परी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामी या ऐसे पुसती. श्री गुरुमठी मुनी डोळा अश्रू येती दुःखे दाटला आमिती एक स्वामी गुरु राया ऐकुनी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हसून झालाशी तू केवी मुनी गुरु विने सांग मज ऐसे म्हणता. श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती दुःख दाटे अपरिमिती. एक स्वामी गुरु राया गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य माते गंजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषादी व्याकरण म्हणे तुझे अंतकरण स्थिर नवे अद्यापि येणे परिभूत दिवशी होत होता गुरुपाशी बोले माते निष्ठुरेशी कोपोनी आलो तयावरी ऐकुनी तयाचे वचन श्री गुरुमध्ये हास्य वदन म्हणती. एक ब्राह्मणा आत्मघाती की तुझी होसी न विचारीसी आपले गुण तू ते कैसे होय ज्ञान गुरुद्रोही तुझी जाण अल्पबुद्धी परी येसा आपले गुरुचे गुण दोषे सदा उच्चार करीसी हारशे ज्ञान कैसे होय मानस स्थिर होय कैवी आता जवळी असता निदानू का हिंडावे रानू गुरु असता कामधेनू वंचुनी आला आम्हा जवळी संतुष्टविता. श्री गुरुशी अष्टसिद्धी आपले वशी क्षण न लागता परियेसी वेदशास्त्र त्याशी साध्य हे कुणीशी गुरुचे वचन माता श्री गुरुचरणी ठेवून विनी तसे कर जोडून करुणा वचने करून या आज्ञा माया विष्णुनी नेने गुरु कैसा कवन सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आम्हा आपणासी करुणा वचन ऐकुनी. श्री गुरुनाथ संतोषिनी सांगता ती विस्तारोनी गुरुसेवा धीना. श्री गुरु म्हणती एक मुनी गुरु म्हणजे जनकजनी उपदेशा करता पाहे कोणी तोचे जाण परम गुरु वीरीचींच हरिहर जाण स्वरूप तोचे नारायण म्हणी करुणी मनुखनी निर्वाण सेवा करावी भक्तीने. यदर्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर आदिपर्वी असे निक गुरु सेव भक्तिभावे द्वारावरती तीर्थ परियेसी विप्र एक धौम्य ऋषी तिघे शिष्य होते त्यासी विद्याभ्यास करावा. एका अरुणी पांचाळ दुसरा वेद केवळ तिसरा अपमन्यू बाळ सेवा करती विद्ये लागी. पूर्वी गुरुचेसी रीती शिष्या करवी के सेवा घेती अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्याचे पाहुणे अंतकरण ऐसे भक्ती निर्वाण कृपा करती तक्षण मन कामना पूर्विता ती. ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप घेतला एक द्विजा एक चित्ते शिष्याचे म्हणे धौम्य मुनी आजी तुवा जाऊ निराणी व्रता असे नावे तडाग पाणी जवरी होय तृप्त भूमी असे वृथी तळे खाली तेथे पेरिले असे साडी तेथे नेऊनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्याची. ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता तटाकाती असे पाहता कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत अति दरारा गरजत वृत्तीभूमी असे उन्नत उदक केवी चढो पाहे म्हणे आता काय करू कोपतील माते. श्री गुरु उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे आणून या शिळा दगड बांधिता झाला उदक आड पाणी जात असे दडादड जाती पाषाण वाहून या प्रयत्न करी नाना परी काही केली या न चढेवरी म्हणे देवा. श्री गुरु हरी काय करू म्हणत असे मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढे वारी प्राण त्याजी न निर्धारी गुरुचे
ती निमित्त निश्चय करून मानसी मनी ध्यातासी श्री गुरुची म्हणे आता उभा याची योजनी प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात घालीत पाषाण जाती वाहत आपण आड पडो म्हणत निर्धारिले त्यावेळी दरडी हाती धरी दृढे पाय टेकी दुसरी कडे आला झाला आपण उदका आड मनी श्री गुरु ध्यात असे हेच शिष्या शिरोमणी निर्वाण मन करिता क्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा याचा शिष्य ते असताना बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परी येसा त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपले मनी दिवस गेला असता मनी अद्यापि शिष्य न ये म्हणे याचा आपण विचारित गेला आपले त्वरित झाले उसे उदक बहुत न देखा शिष्य तया स्थानी म्हणे शिष्या काय झाले किंवा बक्षिले व्याघ्रवाळे उदकानिमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे म्हणे विचारित उंच स्वरे पाचारित असे शिष्य अरे शिष्या सखया म्हणत प्रेम भावे बोलावी एने परी करुणावचनी पाचारित असे धौम्य मुनी शब्द पडे शिष्या कानी तेथोनी मग निघाला येऊन श्री गुरुशी नमन केले भावेचे धौम्य मुनी महर्षी अलंगोनी आश्वासिले वर दिले ते वेळी एक शिष्या मळी तुते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण ऐसा म्हणती दक्षिणी झाला विद्यावंत ज्ञानी लागत असे गुरुचरणी भक्तिभावे करून या कृपानिधी धौम्य मुळी आपले आश्रमा नेऊनी निरोप दिधला संतोषाने विवाहादी आता करी म्हणे निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपुले स्थाना अनेक शिष्या दोघे जाणा होते त्या गुरुजवळी दुसरा शिष्य वैद्य जाणा गुरुजी करी शुश्रूषाना त्याचे पावय अंतकरणा धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्याची सांगणे तुझ्याची तुवा जाऊन हरणीशी वृत्ती आमची रक्षेचे रक्षण या वृत्तीचे अनावेधान्य धरासी ऐसे म्हणता महर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जववरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवसरी आला आपले गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुशी म्हणे व्रीही भरले राशी आता आणावे घराशी काय निरोप म्हणत असे मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्याशी शिरोमणी कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे म्हणून या देते एक गाडा तया जंपोनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणे तसे एकीकडे जंपा रेडा आपण ओढी दुसरी कडा येणे परी घेऊनी गाडा आला तया वृत्तीजवळ दोन्ही खंडीच्या साडीसी भरी शिष्या गाडी असी एकीकडे रेडी असी जंपोनी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रेसी आपण न ये तया सरसी मग आपले कंठासी बांधिता झाला जुवा देखा सत्राने तया सरसी चालता आला मार्गाची रुतला रेडा चिखलेसी आपले गळा उडत असे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्रानी गळा फास पडे जैसा ओढोनी या रेडी असी काढले शिष्य गाडी असी ओढोनी या आपले गळा फासी पडून प्राण त्याजू पायी इतके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्या ते पाहुणे कृपा आधी कोपजली सोडून या शिष्या ते अलंघनी करुणा भीतरे वर दिदला अभिमते संपन्न होसे वेदशास्त्री वर देता तक्षणीची सर्व विद्या आली त्याशी निरोप घेऊन या घराची गेला शिष्य परियसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषण बहु करी परियसा त्याची असे बहुता आहार म्हणून विद्यानो हे स्थिर त्याशी विचार करीत तो गुरु याते करावा उपाय एक त्याशी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो म्हणून नित्य गुरु नेऊनिया राणी रक्षण करी तरुणाचारी ऐसे म्हणता गुरु मुनी नमन करी त्याचे चरणी गुरे नेऊनिया राणी चारावीत बहुवस क्षुधा लागता ती आपणाशी शीघ्र आणि घराशी कोपे गुरुदयासी म्हणे शीघ्र येतो स्वीकारे सूर्य जया असता म्हणे तवरी राखे गुरु राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तो म्हणे तसे अंगीकारुणे शिष्य राणा गुरे घेऊन या गेला राणा क्षुधाक्रांत होऊन या जाना चिंता तसे श्री गुरुशी चढती गुरे नदी तिरी आपण तेथे स्नान करी तयाजवळी घरे चारी असती विप्र आश्रमा तेथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधानो गोदन रक्षी येणे परी प्रतिदिवशी रक्षोनी आणि गुरे
निशी वर्तता ऐसे एरे दिवशी पुसता झाला धौम्य म्हणे गुरु म्हणे शिष्यासी तो नित्य उपवासी तुझा देह पुष्टीशी कवने परी होत असे एक गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिनी विप्रा घरी तेथे देखा भोजन करून प्रति दिवशी गुरे घेऊन येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सोडून या केवे बक्षी भिक्षा मागुनी घरासी अनुनी द्यावी प्रति दिवशी मागुती जावे गुरुपाशी घेऊन यावी निशी काळी गुरु निरोपे एरे दिवशी गुरु नेऊन रानासी मागे भिक्षा नित्य जायची नेऊन देतले घरासी घरी त्याशी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी जाई तया स्थाना भिक्षा करून जेवी तसे नित्य भिक्षा 2 वेळी पहिली भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण बक्षुनी काळ ऐसा कंठी तसे येणे परिकिंचित काळ वर्तता झाला महास्तूळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसत असे शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत ज्याने आपले क्षुदाशमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळी घरासे आणून देतो प्रति दिवशी भिक्षा दुसरे खेपेची करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई घरी गुरु निरोप देणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाळा प्रीतीकळी म्हणी क्लेश न करीची गुरे सहित रानात असे शिष्य क्षुधाक्रांत गोवत्स होते स्थनिपीठ देखता झाला तयासी स्थनिपीत वासुरासी उच्चिष्ट गळे संदेशी वाया जातो भूमीशी म्हणून आपण जवळी गेला आपण असे क्षुद्रक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्चिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीर पान करी घेऊन या आपले उदर भरी दोन्ही वेळे भिक्षा करी देत असे भावभक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकून पाहो याचे शरीर लक्षण कैसे स्थूळ होत असे मागुनी पुरसे तयासी कवने परिपुष्ट होसी सांगे आपले वृत्तांताशी उष्टीत क्षीरपान करीतो एकोणी म्हणे शिष्याची मतीहीन होय उष्टिशेशी दोष असे भोवसी बक्षू नको आजी चेनी बक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे एरू काय करू म्हणत असे येणे परी गुरु सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी म्हणे भरवे असे क्षीर उच्चिष्ट नवी निर्धार पान करू धरणीवर म्हणून तेथे बैसला पाने तोडणी करू कुसरी त्यामध्ये क्षीर भरी घेत होता धरणीवरी तव भरले अक्षयांत तेने केले नेत्र दोन्ही हिंडताचे रानवणी गुरेन दिसती नयनी म्हणून चिंता करीत असे काष्ट नाही अक्षहीन करीत असे चिंता गोधन गुरे पाहो जाता राना पडील एका आडात पडून या आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडीला शिष्या त्या स्थानी दिवस गेला असता म्हणी चिंता करी देवममीनी अजूनही शिष्य न याची का म्हणून गेला रानात तेथे देखे तेथे गोधनाचे शिष्य नाही म्हणून या क्लेशी दीर्घसुरे पाचारी ती धौम्य मुनी दोन्ही पडला शिष्या कानी प्रत्युत्तर देता क्षणी जवळ गेला कृपाळू ऐकुनी वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देखास्तवी म्हणत निरोप दिला ते वेळी निरोप देता त्या क्षणी अश्विनी देवता ध्याय मुनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सम्मुखेसी येऊन श्री गुरुशी नमन केले भक्तीशी स्तुती केली बहुवशी शिष्योत्तमे तयवेळी संतोषणी धौम्य मुनी तया शिष्या अलिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टिलो तुझ्या भक्तीशी प्रसन्न होऊनी शिष्याची हस्तस्पर्शी मस्तिकेशी वेदशास्त्रादी तक्षणेशी आली तया शिष्या ते गुरु म्हणे शिष्याची जावी आपली घराची विवाह आदी करून सुखेशी नांदतेसे म्हणत असे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझा अत्यंत उन्नत नाम विख्यात शिष्य तुझ्या परियेसा तोची तुझ्या दक्षिणेशी अनिल कुंडली परियेशी जिंकून या शेषाशी कीर्तिवंत होईल जन्मे जय राजाशी तोची करील उपदेशी मारविल समस्त सर्पासी याग करून या परियेसा तोची उंतक जाऊनी पुढे केला सर्पयज्ञ जन्मे जय पेरून समस्त सर्प मारविले ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणिला इंद्रसहित गुरुकृपेचे सामर्थ्य असे परियेसा ऐसे तू जाणून मानसी वृथा हिंडेस अविद्येसी जावे आपले गुरुपाशी तोची तुझ चारील सत्य याचे मन संतुष्टी विनता तुझ मंत्र साध्य तत्वता मन करून या सुनिश्चिता त्वरित जाई म्हणत असे श्री गुरु निरोप देता विप्रजाला अतिज्ञाता
चरणावरी ठेवूनी माथा तसे ते वेळी गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडेले मज बहुत गुरुचे दुखाविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे अंतकरण भिन्न होता प्रयास असे एक करिता ऐसे माझा मन पतित काय उपयोग जाऊन या ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवित्वाच्या वासना नाही प्राण त्याजीन गुरुप्रती ऐसे वे ऐसे परी गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमुनी निघे वैराग्यसी निश्चय केला प्राण त्याजू अनुत्तम झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागता तैसे तृष्ण भस्म होय तक्षणी निर्वाण रूपे तो द्विजवर निघाला त्याजू कलेवर ओळखून या जगद्गुरु पाचारी तितये वेळी बोलवून या ब्राह्मणासी निरोप देत कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृत्ये गेली जळोनी एकचित्त करुणी मनी स्मरे आपुले गुरुचरण ते वेळी श्री गुरुशी नमन केले चरणाशी जगद्गुरु तुझी होशी त्रिमूर्तीचा अवतार निर्वाण देखुनी अंतकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तकी ठेविती करदक्षिण त्या ब्राह्मणासी परियेसा वेदशास्त्रादी तत्काळी मंत्रशास्त्री आली सकळी प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपती तयासी आमचे वाक्य तू परियेसी जाय त्वरित आपले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी नमीन करी भावेसी संतोषी होईल भरवसी तुझी आपण सत्य मानी ऐसे परी श्री गुरुमती तया ब्राह्मणा संभाषिती निरोप घेऊन या त्वरित गेला आपल्या गुरुपाशी निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निगती परियेसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्णा पश्चिम तटाकेसी औदुंबर वृक्ष परियेसी श्री गुरु राहिले गुप्तेशी एकचित्त परियेसा इथे श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरुसी नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे गुरु शुश्रूषा महात्मा वर्णनम नाम षोडशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.